केंदूर गावात सर्वपक्षीय स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या स्मरणार्थ शोकसभा आयोजित करण्यात आली होती. या शोकसभेत विविध पक्षांचे पदाधिकारी, आणि जनसामान्य ग्रामपंचायत जाणार सदस्य तसेच ग्रामस्थ मोठ्या कळत संख्येने किंवा उपस्थित होते. मिश्किल खाण्याला यावेळी माजी अशा पंचायत ठिकाणी समिती सभापती प्रमोद पराड, यांना केंदूर गावच्या सरपंच भावपूर्ण अलका पराड, श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी उपसरपंच अशोक पराड, शोकसभा आपण माजी त्या ठिकाणी सरपंच आयोजित अमोल केली आहे. थिटे, त्यासाठी उपस्थित सुनील झाले. थिटे, राम साकोरे, दादांच्या बाबतीत बोलत असताना सुभाष पराड, युवराज साकोरे, दादांच्या जाण्यामुळं भरत साकोरे, मला तर असं वाटतं भरत थिटे, महाराष्ट्रामध्ये आशा संपत साकोरे, छत्रपतींच्यानंतर महाराष्ट्र सुचिता पहिल्यांदा ठिटे, एवढा हळहळ नसेल. शाहूराज एवढं थिटे, मोठं दुःख हे छत्रपती गोविंद नंतर साकोरे, परत महाराष्ट्रात माजी सरपंच प्रफुल्ल शिवले, महाराष्ट्र राज्याचे विकास नाना गायकवाड, लाडके बंटी ढोकले, उपमुख्यमंत्री प्रवीण ढोकले, नितीन कदम, आपणा सगळ्यांचं बाबाजी झेंडे, राजाराम रासकर, म्हटलं तर वावगं ठरणार नाही. महादेव टाठे, सूर्यकांत थिटे आदी मान्यवर उपस्थित होते. शोकसभेत स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या राजकीय, सामाजिक व सार्वजनिक जीवनातील कार्याला उजाळा देत त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी उपस्थितांनी 2 मिनिटांचे मौन पाळून आपल्या भावना व्यक्त केल्या. केंदूर गावात पार पडलेली ही सर्वपक्षीय शोकसभा एकात्मतेचे दर्शन घडवणारी ठरली.